Now we will see the example number 7. बघा आपण example number 7 लिहूया. 3.1 मधलं पहिल्यातलं 7वं एक्झाम्पल आपण लिहितोय. लक्षात घ्या काय बघा बरं असतं याच्यामध्ये. तर पहिलं आहे 3, दुसरं आहे 3 + √2, तिसरी टर्म आहे 3 + 2√2 आणि चौथी टर्म आहे 3 + 3√2. पुढं आता हे एक्झाम्पल एपी आहे की नाही ठरवायचं आहे. ह्याला आपण T1 म्हणूया, ह्याला T2 म्हणूया, ह्याला T3 म्हणूया, ह्याला T4 म्हणूया. या ठिकाणी बघत असताना डिफरन्स सेम आहे की नाही बघायचा. D = T2 - T1. देअरफॉर T2 काय आहे बघा सर. T2 जे आहे ते 3 + √2 मायनस हा T1 आहे. T1 लक्षात घ्या जो आहे तो 3. T1 जे आहे ते लक्षात घ्या 3. मग हे +3 आहे आणि ते -3 आहे. +3 आणि हे -3 कॅन्सल. +3 आणि -3 कॅन्सल. देअरफॉर आन्सर इज +√2. Result number 1. Now we'll see the second difference. D = T3 - T2. थोड़ा अवघड आहे. T3 3 + 2√2 minus T2 3 + √2. Now remember here 3 + 2√2 हे मायनस इंटू प्लस, काही साइन नाही म्हणजे प्लस आहे. हे मायनस इंटू प्लस, मायनस इंटू प्लस इज -3 आणि मायनस इंटू प्लस अगेन मायनस इंटू प्लस -√2. So here +3 -3 cancel. Remember +2√2 - 1√2 plus 2√2. See here +2√2 minus 1√2. √2 ला तुम्ही असं मँगो म्हणा. मँगो that is 2 mangoes and 1 mango. 2 mango minus 1 mango is 1 mango. 2 mangoes minus 1 mango is 1 mango. Therefore here remain is 1 mango, that is 1√2 sign of plus. 2 mangoes मधून 1 mango गेला, 1 mango शिल्लक आणि 1√2 means √2. 1√2 means √2. Result number 2. Now difference T4 - T3. Here see D = T4 - T3. What is T4? T4 is 3 + 3√2 minus what is T3? 3 + 2√2. Now 3 + 3√2. Remember here my dear students, there is a no sign to 3. It is a plus. Minus into plus is minus, and again minus into plus is also minus. So minus into plus is -3, minus into plus is again -2√2. +3 and this -3 is cancel. Therefore 3√2 minus 2√2. √2, let us say √2 is a mango. 3 mangoes minus 2 mangoes. 3 mangoes minus 2 mangoes means 1 mango. 1√2 and 1√2 means √2. Result number 3. D is √2, D is √2 and D is √2. D is the same by 1, 2, 3. By 1, 2, 3 D is the same. D is the same. D is the same. Therefore 3 + √2, 3 + 2√2 and 3 + 3√2 is AP. And what is the common difference? D is = √2. This is the common difference. Now there are 4 solved examples. There are 4 solved examples. Again the same examples are here. Same step. 2 - 2 -6 -10. 4 एक्झाम्पल्स आपण यातला एकच घेऊया. 4 पैकी एकच घेऊया. बाकीची तुम्ही पुस्तकात सोडवून दिलेली आहेत ती वाचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा.
बघा येतात का? नाही कळली तर आणि मी पुन्हा सांगेन तुम्हाला. या ठिकाणी ही 2 - 2 -6 -10 ह्या 4 टर्म्स आहेत. ह्याच्यावर ठरवा डी काढून एपी आहे किंवा नाही, आणि पुढच्या 2 टर्म्स काढायच्या आहेत. फाइंड द नेक्स्ट 2 टर्म्स. आणि ह्या नेक्स्ट 2 टर्म्स आपण कशा काढतो? तर त्याला फॉर्म्युला लक्षात घ्या. T1 इज इक्वल टू ए, T2 इज इक्वल टू T1 प्लस डी, T3 is equal to T2 plus D, T4 is equal to T3 plus D, T5 is equal to T4 plus D, and T6 is equal to T5 plus D. These 2 formulas we have to use to find term the next T5 and T6. These T1, T2, T3, T4. आणि T5 आणि T6 टर्म काढायचे असेल तर आपल्याला ही फॉर्म्युलेज वापरावे लागतील. लक्षात घ्या. लेट अस सी धिस एक्झाम्पल. आता आपण 3.1 ह्याच्या अलीकडे असणारी जी सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ती आपण पाहणार आहोत, आणि त्यातलं मी एकच सोडवून देणार आहे आणि उरलेली 3 तुम्ही सोडवायचे आहेत. ओके, तर पहा पेज नंबर 59 वरती लक्षात घ्या. एक्झाम्पल सॉल्व्ड एक्झाम्पल 1, सॉल्व्ड एक्झाम्पल 1, आणि त्याच्यामधला लक्षात घ्या आपण बघणार आहोत आकडा दुसरा. तर दुसरा आकडा बघणार आहे 2 -2 -6 -10. ही एपी आहे का? असेल तर पुढच्या 2 टर्म्स आपल्याला काढायचे आहेत. असेल तर बघूया. लक्षात घ्या आपल्याला कसं करता येईल. ह्याला आपण म्हणूया T1, T2, T3, T4. ह्या T1 लाच आपण लक्षात घ्या ए असं एक नाव देऊन ठेवतो. आता डी सेम आहे की नाही बघायचं आहे. लक्षात घ्या आपल्याला फाइंड आउट डी काढायचं आपल्याला. बघूया आपल्याला डी कसा काढता येईल. डी इज इक्वल टू T2 minus T1. बरोबर सर. नाव व्हॉट इज द T2? T2 इज इक्वल टू लक्षात घ्या T2 -2 मायनस T1 is 2, and -2 -2 -2 -2. What is the minus? Minus means debt, कर्ज. मायनस म्हणजे कर्ज. 2 रुपये कर्ज आहे, 2 रुपये कर्ज आहे, 4 रुपये कर्ज आहे. 2 रुपये डेप्ट, 2 रुपये डेप्ट, 4 rupees डेप्ट. कर्ज आहे. -2 -2 is -4. When signs are equal, जेव्हा चिन्ह समान असतात तेव्हा बेरीज करायची. When signs are equal, make addition. When signs are equal, make addition. 2 and 2 means 4 and give the same sign -4. 2 रुपये कर्ज, 2 रुपये कर्ज, 4 रुपये कर्ज. Therefore, here answer is, लक्षात घ्या, -4. Now we'll find out the D again. Next D. D is equal to T3 minus T2. T3 minus T2. What is T3? T3 is -6. Minus what is T2? T2 is -2. Remember my dear friends, minus minus plus. Minus into minus is always plus. So here -6 plus 2. Now -6 plus 2. -6 plus 2. Here signs are not same. Here signs are same. Here signs are not same. चिन्ह समान नाही आहेत. चिन्ह जर समान नसतील तर वजाबाकी करायची. चिन्ह जर समान नसतील तर वजाबाकी करायची. 6 2 गेले, 4 उरले. चिन्ह मोठ्याचं द्यायचं. कोण मोठं आहे त्याचं द्यायचं. मोठं 6 आहे, 6चं चिन्ह मायनस. When signs are not equal, make subtraction. When signs are equal, make addition. त्यामुळे 6 2 गेले, 4 उरले. साइन मोठ्याचं द्या, -4. Therefore, the answer is here again -4. Result number 2. This is result number 1. One more is there. One more. This is T. Again D. We want to find out the D. D is equal to T4 minus T3. T4 minus T3. What is T4? T4 is -10. And what is the T3? T3 is -6. -6. Again, minus into minus is plus. Minus into minus is plus. Therefore, -10 plus 6. Remember my dear friends, again -10 plus 6. Signs are not equal.
Signs are not equal, so make subtraction. 10 minus 6 is 4. Give the bigger sign. Bigger sign is minus. So answer is here minus 4. Again, result number 3. By 1, 2, 3, 4. By 1, 2, 3, 4. By 1, 2, 3. By 1, 2, 3. D is the same. D is the same. D is the same. Therefore, this sequence is EP. Therefore, 2 minus 2 minus 6 minus 10 is AP. Now we want to find out the next two terms. This is T1, T2, T3, T4. We want to find out T5, T6. T5 and T6. Here सुद्धा आपल्या लक्षात we want to find out T5 and T6. We want to find out T5 and T6. How can we find out T5? T5, here remember my dear friends, T5 is equal to T4 plus D. T5 is equal to T4 plus D. Therefore, what is the T4? T4 is minus 10. T4 is minus 10. And what is the D? D is equal to minus 4. D is equal to minus 4. Here plus into minus. Plus into minus. Plus into minus is equal to minus. Minus into plus is also minus. When multiplication of the different signs is always minus. Therefore, minus 10 minus 4. Here, minus 10 minus 4. Minus 10 minus 4. Signs are equal. When signs are equal, make addition. Make addition. 10 minus 4 is 14. Give the bigger sign minus. Therefore, it is minus 14. So, T5 is minus 14. We want to find out T6 again. Here, what is the T6? T6 is equal to T5 plus D. What is the T5? T5 is minus 14. And what is the D? D is equal to minus 4. Now, plus into minus is again minus. Therefore, minus 14 minus 4. Here, minus 14 minus 4. Minus 14 minus 4. Signs are equal. So, make addition. 4 and 4, 8, 1, 18. Therefore, answer is 18. So, next two terms is minus 14 and bigger sign. Bigger sign is minus. So, here is the minus 18. T5 is minus 14. T6 is minus 18. These are the next two terms. आणि या पद्धतीने जी सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत उरलेली 3 ते आपण सोडवायचे आहेत. आपण उद्याला येताना ही सोडवाल अशी आपण अपेक्षा करूया. नाही सोडवता आली तर आपण आणखीन या पद्धतीने आपण सोडून दाखवायचा प्रयत्न करू. थँक्यू. ओके डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी 3.1 मधले दुसरं गणित या ठिकाणी राहिले. दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म काढायची आहे आणि लक्षात घ्या कॉमन डिफरन्स डी काढायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 6 एक्झाम्पल्स दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या ह्या कशा या ठिकाणी तुम्हाला ए आणि डी कसं तुम्हाला काढता येईल. याच्यामध्ये ए आणि डी वरून आपण एपी कशी लिहायची ही आपण बघणार आहोत. सर्वसाधारण एपी लिहित असताना T1, T2, T3, T4 एक 4 टर्म्स काढावेत अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी असते. तर बघूया सर आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये किरकोळ म्हणण्यापेक्षा पॉइंटची मुलांना फार भीती वाटते, त्यामुळे हे एक एक्झाम्पल आपण घेऊया. पॉइंटची भीती वाटते असल्यामुळं एक फ्रॅक्शन घेऊया सर. ओके, ह्या 2 घेऊया आणि बाकीची तुम्ही लक्षात घ्या होमवर्कला आपण करू शकाल असं मला वाटतंय. नाही आली तर आणि आपल्याला आणखीन बघता येईल. तर आपण बघूया पहिल्यांदा एक्झाम्पल नंबर 3. ह्याच्यामधलं 3.1 त्याच्यातलं दुसरं आणि दुसऱ्यातलं तिसरं एक्झाम्पल. हियर ए इज इक्वल टू -7 and d is equal to 1/2. Now we are going to prepare, we are going to write an AP. What is the T1? T1 is equal to A is equal to -7, result number 1.
What is the formula for T2? T2 is equal to T1 plus D. Now T1 is minus 7 and plus D is 1/2. Therefore minus 7 upon 1 plus 1 by 2. Here denominator is not the same. Denominator is not the same. So there is a multiplication in the denominator. छेदामध्ये छेदांचा गुणाकार करायचा, पण अंशामध्ये तिरकस गुणाकार करायचा. अंशामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 नी ह्याला गुणायचं, -7 into 2, 1 नी ह्याला गुणायचं, 1 into 1. Therefore here again 2 into 1 is 2 plus 1 into 1 is 1, 2 into 7 is 14, that is -14. Remember, -14 plus 1, -14 plus 1. Signs are not equal. Therefore make subtraction. चिन्ह जर वेगवेगळी असतील तर वजाबाकी करायची. 14 ने 1 गेले, 13 उरले. चिन्ह मोठ्याचं द्यायचं, मायनस. Therefore -13 upon 2. -13 upon 2. This is the T2. We will find out the T3. Here T3 is equal to T2 plus D. What is T2? T2 is -13 upon 2, and what is D? D is equal to 1 by 2. Remember my dear friends, here denominator is the same. छेद समान आहे. छेद जर समान असेल तर तो छेद एकदाच लिहायचा. छेद वेगवेगळा असेल तर छेदात छेदांचा गुणाकार, अंशात तिरकस गुणाकार. If the denominator are not equal, then there is a multiplication in the denominator and cross multiplication in the numerator. पण जर छेद समान असेल, if the denominators are the same, तर तोच डिनॉमिनेटर खाली लिहून टाकायचा आणि अंशामध्ये आहे तेच लिहायचं, -13 plus 1. So here -13 plus 1, -13 plus 1. Signs are not equal, so make subtraction. चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी करा. 13 तून 1 गेले, 12 उरले. चिन्ह मोठ्याचं द्या, मोठ्या चिन्ह -12. Therefore here it is equal to -12 upon 2. इथं आपला भाग जातो, लक्षात घ्या. भाग जातो, 2 1 जा 2, 2 6 जा 12, बे के बे सख्ख 12. Therefore answer is -6. So again there is a T4. What is T4? T4 is equal to T3 plus D. What is T3? -6. What is D? D is 1/2, 1 by 2. So again here -6 upon 1 plus 1 by 2. Here denominator is not the same. So there is a multiplication in the denominator. 2 1s are 2. And cross multiplication in the numerator. 2 6s are 12, -12. 1 1s are 1. Therefore -12 minus 1, -12 minus 1, signs are equal. When signs are equal, make addition. जेव्हा चिन्ह समान असतील तेव्हा बेरीज करा. 12 and 1 13. चिन्ह मोठ्याचं द्या, -13 upon 2. -13 upon 2. This is the answer, T4. So what is the AP? We want to find out the AP. लक्षात घ्या AP काय आहे. तर AP जे आहे लक्षात घ्या ती अशी होईल, T1 T2 T3, T1 T2 T3 T4 ... is AP. ही AP आहे. पण T1 काय आहे बघा सर. T1 is -7, T2 is -13 by 2. What is T3? T3 is -6 and T4 is -13 by 2 is AP. This is required AP. लक्षात. This is the required AP. तर अशा प्रकारे लक्षात घ्या आपल्याला हे AP तयार करता येईल. आणखीन एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 4. हिअर वी हॅव एक्झाम्पल नंबर 4 बघतोय. 3.1 मधला गणित क्रमांक 2 मधला चौथा आकडा बघतो आपण. लक्षात घ्या चौथा. हिअर A is equal to -1.25 and D is equal to 3. D is equal to 3.
So here we will find out the T1, T2, T3, T4. T1 is equal to A is equal to minus 1.25. What is T2? T2 is equal to T1 plus D. What is T1? Minus 1.25 and D is 3. It's very difficult. Point ची बेरीज वजाबाकी आहे. पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा. minus 1.25 and plus 3 means 3.00. 3 म्हणजे काय? तर 3 रुपये 0 पैसे. 3.00. पॉइंट खाली पॉइंट घ्या. हिअर साइन्स आर नॉट इक्वल. चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी करायची. चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी करायची आणि वजाबाकी करताना मोठं वजा बारकं. हे मोठं आहे मुलांनो, हे मोठं आहे. मोठ्यातनं बारकं वजा करायचं. म्हणजे कसं लिहून घ्यायला लागेल हे तुम्हाला पुन्हा एकदा लिहून घ्यावं लागेल. लक्षात घ्या. प्लस 3.00 वर लिहायला लागेल, मायनस 1.25 खाली लिहावं लागेल. मोठ्यातनं बारकं वजा. मोठ्यातनं बारकं वजा. या ठिकाणी शून्यातून 5 जात नाहीत. 10तून 5 गेले उरले 5, हच्चाला 1. 10तून 3 गेले उरले 7, हच्चाला 1. 3तनं 2 गेले उरला 1. चिन्ह मोठ्याचं द्यायचं. मोठ्याचं चिन्ह आहे प्लस. प्लस 1.73 प्लस 1.75. दिस इज द आन्सर. देयरफॉर हियर T2 इज इक्वल टू 1.75. नाउ अगेन T3. T3 is equal to T2 plus D. T2 is 1.75 and D is 3. Okay, 1.75 and 3 means 3.00. ह्याचं चिन्ह प्लस, याचं चिन्ह प्लस. When signs are equal, then make addition. Therefore 5, 7, 3 and 1 4, 4.75. Therefore it is 4.75. Again T4. T4 is equal to T3 plus D. What is T3? 4.75. What is D? D is equal to 3. D is equal to 3. Therefore 4.75. This is the plus and plus 3.00. Again 75. 4 and 3 7 बेरीज आहे. When signs are equal, make addition and give the bigger sign. मोठ्याची चिन्ह प्लस आहे. Plus 7.75. Therefore, here answer is 7.75. So, T1 here, T1, T2, T3, T4 is AP. Therefore, minus 1.25, 1.75, 4.75 and 7.75 is, comma, is AP. हे झालं. लक्षात घ्या. अशा प्रकारे लक्ष आपलं करता येईल. बाकीचे आणखीन जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण होमवर्कला करू शकता. नाही आल्यास आपण बघूया. चिन्हांच्या मध्ये आपण लक्ष द्या, फ्रॅक्शनच्या मध्ये लक्ष द्या आणि पॉइंट्स मध्ये आपण लक्ष द्या. आपलं गणित कधी चुकणार नाही. गणित वाचू नका, गणित सोडवा. डोंट रीड द एक्झाम्पल्स, सॉल्व द एक्झाम्पल्स. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, आपण 3.1 मधलं तिसरं एक्झाम्पल बघतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म काढायची आहे, दॅट इज ए, आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे म्हणजे डी काढायचा आहे. एकदम सोपं एक्झाम्पल आहे, काहीच नाही आहे. फर्स्ट टर्म म्हणजे T1. ह्यातल्या ज्या पहिली टर्म्स आहेत दॅट इज T1, त्याला फर्स्ट टर्म, त्याला ए म्हणतो आपण. आणि कॉमन डिफरन्स म्हणजे T2 मायनस T1. ह्या सगळ्या AP आहेतच. AP आहेतच. फक्त एक जरी आपण डिफरन्स काढला तरी चालू शकेल. एक T2 मायनस T1 इतकं सुद्धा आपल्याला सफिशियंट आहे. तर हे एकूण 4 एक्झाम्पल्स आहेत. 4 एक्झाम्पल मधलं मी एक सोडवून दाखवणार आहे. त्यांनी AP आहे का नाही विचारलेलं नाहीये. AP आहेच. त्यामुळे कॉमन डिफरन्स डी काढायचा आहे. आणि काय फॉर्म्युला आहे डीचा, तर T2 मायनस T1 फिनिश. आणि व्हॉट इज फर्स्ट टर्म म्हणजे ए म्हणजे काय सांगा सर, T1 फिनिश. इतकं लक्षात आलं तरी पुरेसं आहे. याच्यामधले जे एक्झाम्पल्स आहेत बऱ्यापैकी मुलं पॉइंटला घाबरतात.
इथं डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे पॉईंटचा प्रॉब्लेम येईल म्हणून मी हे एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न करतो. बाकीचे होमवर्कमध्ये बघा आपण 3.1 तिसऱ्यातलं दुसरं एक्झाम्पल. 3.1 तिसऱ्यातलं दुसरं एक्झाम्पल. पहिलं आहे 0.6, 0.9, 1.2 आणि 1.5. पहिल्याला आपण T1 म्हणणार, दुसऱ्याला T2 म्हणणार, ह्याला T3 म्हणणार, ह्याला T4 म्हणणार. ह्यालाच आपण A असं म्हणतो. त्यामुळे फर्स्ट टर्म जी आहे, फर्स्ट टर्म FIRST, फर्स्ट टर्म जी आहे, फर्स्ट टर्म इज इक्वल टू T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 0.6. दिस इज द फर्स्ट टर्म. आणि कॉमन डिफरन्स कसा काढायचा? कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू T2 minus T1. What is T2? T2 is 0.9 minus what is T1? 0.6. मग 0.9 आणि 0.6 प्लस 0.9 आणि मायनस 0.6. साइन्स आर डिफरंट, मेक सबस्ट्रॅक्शन. 9 मधून 6 गेले, 3 उरले, 0.3. चिन्ह मोठ्याचं द्या, प्लस 0.3. Therefore, answer is 0.3. Therefore, common difference is equal to D is equal to 0.3. आणखीन लक्षात घ्या, पुढे आणखीन D is equal to T3 minus T2 करण्याची गरज नाही आहे. D is equal to T4 minus T3 करण्याची गरज नाही आहे. काही डायजेस्ट मध्ये करून दाखवलंय पण नॉट नेसेसरी, कारण ही AP आहे. AP आहे म्हणजे D इज द सेम. त्यामुळे एक D काढलं तरी सफिशियंट आहे, आणखीन जास्त D तुम्हाला काढायची गरज नाही आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल पाहिजे असेल तर तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल्स घेऊन दाखवतो. याच्यामध्ये काही नाहीच आहेत खरं एक्झाम्पल्समध्ये, ही सोपीच एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला करून घेता येतील असं मला वाटते. तरी पण एक चौथं एक्झाम्पल, फ्रॅक्शनची भीती वाटते म्हणून एक चौथं एक्झाम्पल मी आपल्यासमोर मांडतो. 3.1 तिसऱ्यातलं लक्षात घ्या चौथं. 1/4, 3/4, 5/4 आणि 7/4. ह्याला लक्षात घ्या आपण म्हणूया T1, T2, T3, T4. फर्स्ट टर्म इज इक्वल टू T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 1/4. ही फर्स्ट टर्म झाली. व्हॉट इज द कॉमन डिफरन्स? D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 म्हणजे 3/4, T1 म्हणजे 1/4. डिनॉमिनेटर इज द सेम, त्यामुळे तोच डिनॉमिनेटर लिहून टाका. 3 minus 1 is 2, 2/4. 2 1s are 2, 2 2s are 4. Therefore 1/2. Common difference is equal to common difference is equal to D is equal to 1/2. हा कॉमन डिफरन्स झाला. बाकीचे एक्झाम्पल्स आपल्याला करता येईल असं वाटतं, सोपी आहेत एक्झाम्पल्स. अशा प्रकारे लक्षात घ्या फर्स्ट टर्म T1 आणि कॉमन डिफरन्स D असं आपल्याला काढायचं आहे. आपण बाकीची होमवर्क आपण करून घ्यावेत. थँक्यू.